नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, यावर्षी म्हणजे 2026 मध्ये रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे। रक्षाबंधन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते बहीण भावाचं अतूट प्रेम, आपुलकी आणि एकमेकांसाठी असलेलं नातं। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करते। तर भाऊसुद्धा आपल्या बहिणीचं नेहमी रक्षण करण्याचं आणि तिच्या सुखदुःखामध्ये तिच्या पाठीशी उभं राहण्याचं वचन देतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो। या सणाला धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्याही खूप महत्त्व आहे। रक्षाबंधनाबद्दल अनेक धार्मिक कथा आपल्या पुराणांमध्ये सांगितल्या जातात, त्यामुळे हा दिवस खूप शुभ आणि पवित्र मानला जातो। पण मंडळी, रक्षाबंधनाच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण या दिवशी बहीण भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जाते किंवा मग भावाच्या घरी जाते। पण तुम्हाला माहिती आहे का, भावाच्या घरी किंवा आईच्या घरून परत येताना काही वस्तू आपल्याला चुकूनही आपल्या घरी घेऊन यायच्या नाहीत। आणि मंडळी, या वस्तू कोणत्या आहेत ज्या रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांनी आपल्या माहेरातून किंवा भावाकडून चुकूनही घेऊन येऊ नयेत, याबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत। तसंच बघा, या दिवशी भावाला कोणत्या रंगाची राखी बांधणं टाळावं, राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती आहे याची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, सगळ्यात आधी आपण रक्षाबंधनाच्या तिथीबद्दल आणि राखी बांधण्याच्या शुभ वेळेबद्दल जाणून घेऊया। यावर्षी म्हणजे 2026 मध्ये रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी आहे। पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 27 ऑगस्टला सुरू होऊन 28 ऑगस्टला सकाळी संपणार आहे। त्यामुळे 28 तारखेला रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे। राखी बांधण्यासाठी सकाळचा शुभ मुहूर्त दिलेला आहे, त्यामुळे शक्य असेल तर या शुभ वेळेमध्येच भावाला राखी बांधावी। मात्र आपल्या गावच्या किंवा शहराच्या पंचांगानुसार वेळेमध्ये थोडेफार फरक पडू शकतात, त्यामुळे स्थानिक पंचांगाची वेळ एकदा नक्की तपासून बघा। आता मंडळी, इथे एक चांगली गोष्ट म्हणजे यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळाचं काही टेन्शन नाही, कारण भद्रा काळ सूर्योदयापूर्वी संपलेली आहे। त्यामुळे मागच्या वर्षासारखं भद्रा काळ आहे म्हणून राखी बांधायची की नाही अशी चिंता करण्याची गरज नाही। पण राहू काळाची वेळ मात्र लक्षात ठेवणं चांगलं। आपल्या धार्मिक मान्यतेनुसार राहू काळामध्ये शुभ कार्य करणं टाळलं जातं, त्यामुळे भावाला राखी बांधताना आपल्या गावच्या पंचांगानुसार राहू काळाची वेळ पाहून ती वेळ आपल्याला टाळायची आहे। आता बघा मंडळी, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याआधी भाऊ आणि बहिणीने शक्य असेल तर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत। आंघोळ करणं शक्य नसेल तर हातपाय स्वच्छ धुवून घ्यावेत। शुभ प्रसंग असल्यामुळे शक्यतो काळे कपडे घालणं टाळावं। त्यानंतर देवाची पूजा करून पूजा थाळी आपल्याला तयार करायची आहे। या थाळीमध्ये कुंकू, रोली, चंदन, अक्षता, राखी, फुलं, मिठाई आणि दिवा आपल्याला ठेवायचा आहे। भावाच्या मनगटावर राखी बांधण्याआधी एक राखी आपल्याला देवासमोर ठेवायची आहे, देवाची पूजा करायची आहे। शक्य असेल तर मारुती रायाच्या मंदिरात जाऊन मारुती रायाला एक राखी आपल्याला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्या भावाला राखी बांधायची आहे। राखी बांधताना काळ्या रंगाची राखी बांधणं आपल्याला टाळायचं आहे। शक्यतो लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची राखी आपल्याला बांधायची आहे, कारण हे रंग खूप शुभ मानले जातात। आणि जर काही कारणामुळे तुमचा भाऊ तुमच्यापासून लांब राहत असेल, दुसऱ्या गावामध्ये किंवा परदेशात राहत असेल आणि तुम्हाला त्याच्याकडे जाता येत नसेल, तर भावाच्या नावाने देवासमोर राखी ठेवून पूजा करायची आहे किंवा मग गणपती बाप्पांना भाऊ मानून त्यांना चंदनाचा टिळा लावायचा, अक्षता व्हायच्या आणि भावासाठी आणलेली राखी गणपती बाप्पांना बांधायची आहे। श्रद्धेने केलेली ही पूजा भावासाठीच केलेली प्रार्थना मानली जाते। आता मंडळी, आपण ज्या मुख्य विषयासाठी हा व्हिडिओ पाहत आहात त्या 3 वस्तू कोणत्या आहेत ज्या रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांनी आपल्या माहेरातून चुकूनही आणू नयेत, हे आता आपण जाणून घेऊया। यामधली पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू। बघा मंडळी, आपल्या जुन्या धार्मिक मान्यतेनुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास मानला जातो,
त्यामुळे मुलगी माहेरातून सासरी जात असताना तिला झाडू देऊ नये. माहेरातून झाडू घेऊन सासरी गेल्याने घरातील सुख समृद्धी कमी होते. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरातून झाडू घेऊन सासरी येणं टाळावं. त्यानंतर दुसरी वस्तू आहे टोकदार किंवा धारदार वस्तू, म्हणजे सुरी, चाकू, कात्री, ब्लेड किंवा अशा प्रकारच्या वस्तू. मुलगी माहेरातून सासरी जात असताना अशा धारदार वस्तू देणं टाळावं, अशी जुनी मान्यता आहे. असं म्हणतात की अशा वस्तू दिल्याने नात्यामध्ये गोडवा राहण्याऐवजी कटुता येते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरातून अशा टोकदार वस्तू घेऊन येऊ नका. तसंच भावाने बहिणीला भेटवस्तू देताना सुद्धा अशा धारदार वस्तू भेट म्हणून देऊ नका. आणि मंडळी, आता तिसरी वस्तू आहे ती म्हणजे लोणचं. लोणच्याची चव आंबट असल्यामुळे मुलीला माहेरातून सासरी जाताना लोणचं देणं टाळावं. असं मानलं जातं की यामुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात आणि नात्यातील गोडवा कमी होऊ शकतो. म्हणून मंडळी, रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी माहेरातून लोणचं घेऊन सासरी येणं टाळावं. त्यानंतर आणखी एक वस्तू सांगितली जाते ती म्हणजे चाळणी. मुलगी सासरी जात असताना तिला पिठाची चाळणी देणं काही ठिकाणी शुभ मानलं जात नाही. त्यामुळे पिठाची चाळणी तिला देणं टाळावं. तसंच बघा, पांढरी साडी, पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा चप्पल यासारख्या वस्तू भेट म्हणून देणंही टाळावं. त्यामुळे मंडळी, आपल्या घरात अशा काही जुन्या परंपरा असतील तर त्या आपल्या मोठ्या माणसांच्या सल्ल्याने नक्की पाळा. आता बघा, रक्षाबंधन म्हणजे आनंदाचा आणि गोडाधोडाचा सण. बहीण माहेरी आले की घरामध्ये छान गोडधोड केलं जातं, वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आपल्या काही कुटुंबामध्ये या दिवशी सात्विक जेवण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान किंवा इतर व्यसनांच्या गोष्टी आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत. सात्विक जेवणच आपल्याला करायचं आहे. कारण मंडळी, रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा सण आहे. या दिवशी घरात आनंदाचं वातावरण असावं, सगळ्यांनी एकत्र यावं, देवाची पूजा करावी आणि प्रेमाने हा सण साजरा करावा. तर मंडळी, रक्षाबंधनाच्या दिवशी या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. विशेषतः माहेरातून कोणत्या वस्तू आणायच्या आणि कोणत्या वस्तू टाळायच्या याची माहिती तुम्हाला आत्ताच मिळाली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.